म्युच्युअल फंडमधले सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन म्हणजेच एच-डब्ल्यू-पी ही काळाची गरज आहे. मित्रांनो, जर तुम्ही एच-डब्ल्यू-पीमध्ये 10,00,000 रुपये टाकलेत आणि प्रत्येक महिन्याला ₹6,000 विथड्रॉ केलेत, 20 वर्षापर्यंत इन्व्हेस्टेड राहिलात, 12% जरी आपण ॲव्हरेज रिटर्न्स पकडलेत, तर 20 वर्षामध्ये आपण ₹14,40,000 तर विथड्रॉ करतोच आहे. पण आपला कॉर्पस हा सुद्धा इन्क्रीज होऊन 42 लाखापेक्षा जास्त बनतो. याचाच अर्थ काय? तर आपल्याला महिन्याला परतावा भेटलाच, पण त्याचबरोबर आपला कॉर्पस देखील वाढला. पण त्याच जागेवरती जर मी बँकेत एफ-डी केली आणि किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एम-आय-एस केली, तर दोघंही प्रॉडक्ट खराब नाहीये. पण लाँग टर्मला त्यांचे रिटर्न्स कदाचित अजून कमी होऊ शकतात. पण इथे तुम्हाला हेच रिटर्न्स पर्मनंट राहू शकतात. येस, फायनल कॉर्पसमध्ये कमी जास्त डेफिनेटली होऊ शकतो. दुसरा प्रश्न पडतो, की म्युच्युअल फंडमध्ये किंवा एच-डब्ल्यू-पीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली आणि नेमकं मार्केटमध्ये फॉल आला तर? मित्रांनो, जे गेल्या 10 वर्षापासून, 15 वर्षापासून किंवा 20 वर्षापासून इन्व्हेस्टेड आहेत, त्यांचे रिटर्न्स आजसुद्धा बँकेच्या एफ-डी आणि पोस्ट ऑफिसच्या एम-आय-एसपेक्षा चांगलेच बनलेले आहेत. सो फॉलमध्ये सुद्धा लाँग टर्मला इम्पॅक्ट होत नाही. जो इम्पॅक्ट होतो तो शॉर्ट टर्मसाठी असतो. सो तुम्हाला देखील असंच एच-डब्ल्यू-पीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, योग्य पोर्टफोलिओ क्रिएट करायचा आहे, तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करू शकता. थँक यू.